ठोसेघर धबधबा यावंच लागतंय. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये एक्सप्लोर विथ अमेय. आज आपण भेट देणार आहोत महाराष्ट्रातील सर्वात सुंदर धबधब्यांपैकी एक, हिरव्यागार सह्याद्रीच्या कुशीत लपलेल्या आणि साताऱ्यापासून फक्त 25 किलोमीटरवर असणाऱ्या ठोसेघर वॉटरफॉलला. जर तुम्ही सुद्धा पावसाळ्यात ठोसेघरला येण्याचा प्लॅन करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, आता आपण ठोसेघर धबधब्याकडे आलेलो आहोत. इथे तुम्ही पाहू शकता पार्किंगची व्यवस्था आहे, इथेच मोफत पार्किंग अवेलेबल आहे. चला आपण धबधब्याकडे जाऊयात आता. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता धबधब्यासाठी 50 रुपये तिकीट आहे आणि धबधब्याची वेळ सकाळी 8 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आहे. इथे तुम्ही तिकीट काढू शकतात. तुम्ही आत आल्यानंतर पाहू शकतात इथे असं एकदम गार्डन सारखं रस्ते वगैरे आहेत. त्या रस्त्यामधूनच आपण पुढे धबधब्याकडे जाणार आहोत. येथे आपल्याला खूप छान संदेश देण्यात आला आहे. जर झाडे वायफाय देत असली असती तर आपण खूप झाडे लावली असती, आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची ही झाडे आपल्याला ऑक्सिजन देतात, तर आपण त्यांची लागवड आणि संवर्धन का करू नये. तर मित्रांनो, इकडे 2 धबधबे आहेत. हा जो रस्ता आहे तो मोठ्या धबधब्याकडे जातो. आपण सध्या छोट्या धबधब्याकडे जाणार आहोत. चला. मित्रांनो, माझ्यासोबत निरंजन आहे. हॅलो. कसं वाटतं निरंजन तुला धबधब्याकडे छान आल्यानंतर? वाटतंय, कारण की आयुष्यात रोज सिटीतला तो आवाज, ऑफिसचं काम यामुळे इतका कंटाळा आला होता. आता इथे शुद्ध हवा आहे, ऑक्सिजन आहे, पाण्याचा आवाज येतोय, पक्षी मध्ये मध्ये ओरडतायत. आता मला मोर पण दिसला होता. सो एकदम निसर्गाच्या सानिध्यात आल्यामुळं मातीशी जुडल्यासारखं वाटतंय. आणि विशेष म्हणजे कसं आहे, पावसाळ्याचा एंड आहे हा, आणि तरी सुद्धा धबधबा चालू आहे. तर ही खूप मोठी विशेष बाब आहे. आपण धबधब्याकडे जाऊयात आता. तर मित्रांनो, आता पुढे चालत आपण छोट्या धबधब्याकडे आलो आहोत. छोट्या धबधब्याकडे गुहा पण आहे, तिकडे आपण जाऊयात. धबधब्याकडे जात असताना वाटेमध्ये आपल्याला निसर्गाचे हे खूपच सुंदर आणि अप्रतिम नजारे पाहायला मिळतात. तुम्ही जर इथे येणार असाल तर सकाळी 8 ते 10 या वेळेत आलात तर तुम्हाला गर्दी कमी मिळेल. मित्रांनो, तुम्ही माझ्या मागे पाहू शकताय, जे आपण कास पठारावर जी फुलं पाहिली होती, सेम तशाच प्रकारची फुलं इथे देखील आपल्याला पाहायला मिळतात. तुम्ही पाहू शकता. या फुलासोबतच अनेक प्रकारची झाडे, चिंचेचं झाड, आंब्याचं झाड वगैरे आपल्याला इथे पाहायला मिळते. माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकतात एक शेवगाच्या शेंगासारखी झाडं आहेत कुठली तरी इथे. आय डोंट नो एक्झॅक्ट कुठली झाडं आहेत, पण आहेत. छोटा धबधबा पाहण्यासाठी मेन गेट पासून जवळपास 15 ते 20 मिनिटं खाली डोंगर उतरून जावे लागते. मित्रांनो, मला वाटतं आता आपण धबधब्याजवळ पोहोचतोय जवळच. आणि जसं आपण धबधब्याच्या जवळ जातोय ना, तसा आवाज अगदी प्रचंड येतोय धबधब्याचा. मला वाटतं आपण त्या व्ह्यू जवळ आलो. ते मी तुम्हाला पलटी करून दाखवतोच आता व्ह्यू. आपण आलोय मित्रांनो धबधब्याजवळ. वाह. तर मित्रांनो, तुम्ही माझ्या पाठीमागे हा धबधबा पाहू शकतात. आणि या धबधब्याच्या पाठीमागे इकडे एक गोवा देखील आहे, तुम्हाला पाहू शकतात. आपण गोव्याकडे जाऊयात. तर ही अशा प्रकारची गुहा आहे. अगदी डोंगराच्या कपारीमध्ये गुहा आहे. and you can feel
एवढा मोठे गवळीचा व्यास आहे ना. तर मित्रांनो, छोटा धबधबा पाहिल्यानंतर आता आपण मोठ्या धबधब्याकडे आलेलो आहोत. माझ्या पाठीमागे तुम्ही मोठा धबधबा पाहू शकतात. धबधब्याच्या पायथ्यापर्यंत आपण पोहोचू शकत नाही. इथे छोटासा एक व्ह्यू पॉइंट आहे, तिथूनच आपण धबधबा पाहणार आहोत. चला तर मी तुम्हाला तिकडे नेतो. येथे आपल्याला 3 ते 4 धबधबे पाहायला मिळतात आणि जवळपास 500 मीटर पेक्षा जास्त उंचीवरून ते खाली कोसळतात. पावसाळ्यात इथला निसर्ग संपूर्ण धुक्याने भरून जातो आणि प्रत्येक क्षणी बदलणारे निसर्गाचे अनेक रूप आपल्याला पाहायला मिळतात. आपल्या सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये वसलेला हा धबधबा पावसाळ्यात आपलं खरं सौंदर्य दाखवतो आणि ते पाहायला यायला तुम्हाला आवडेल का? कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो, आपला छोटा आणि मोठा धबधबा पाहून झालेला आहे. तर मित्रांनो, कसा वाटला धबधबा? एकच नंबर, क्वालिटी आणि क्वांटिटी एकच नंबर. ठोसेघर धबधबा यावंच लागतंय. ठोसेघरला येत आहे तर एक मित्र नक्की पाळा. नको प्लास्टिक, नको कचरा, सुंदर करू ही वसुंधरा. जर तुम्हालाही ठोसेघर धबधबा आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच महाराष्ट्रातील सुंदर ठिकाणांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या प्रवासात. तोपर्यंत जय महाराष्ट्र.